पाहिलं तर घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. सिद्धार्थ राऊत मुंबई रणजीपटू, मुंबई क्रिकेटची ज्यांनी सेवा केली आहे, मुंबईसाठी क्रिकेट ज्यांनी खेळलेलं आहे असे गोलंदाज सिद्धार्थ राऊत यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. पालघर जिल्ह्यातील खेळाडू आहे आणि रबर बॉलचं क्रीडा स्पर्धा बरेच वर्ष खेळत आहेत. मला आठवते अनिकेत राऊत यांच्याबरोबर SP इलेव्हनमध्ये देखील पूर्वी ते खेळायला यायचे. पहिला बॉल फटका हवे जरूर आहे, परंतु बॅटची कडा घेत पाठीमागे जाईल. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा, परंतु थांबवलाय मंदारने सुमितला आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे. सिद्धार्थचा वेग दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बाहुबली सुमित ढेकळे आणि काळा चौकीचा एक जबरदस्त बॅटर मंदार गुरव बंड्या काळा चौकी यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. कालच्या दिवसात त्यांनी मुसळधार पावसात मारलेला हेलिकॉप्टर व्हायरल मात्र भरपूर झाला आणि आता या ठिकाणी बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. मंदार देखील एक मॅच विनर आहे. गेली 15 वर्ष तर आम्ही त्यांना दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहतोय. एक 11 काळा चौकी, शिवशक्ती पाले अशा संघांमधून खेळत असताना यावेळेला ब्रह्मा बॉईज सुद्धा यावेळेला जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळाच होता, वेगळ्या दिशेने बॅटच्या टोकाला बॉल लागला. बॉल जर पाहिलं तर कव्हर्सला गेला आणि तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. या क्रीडा स्पर्धेमध्ये खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज 70-70ची टीम करते. भावेश पवार, बिलाल शेख या स्पर्धेचे आयोजक खूप चांगलं आयोजन करतायत. त्याचबरोबर जर पाहिलं तर आमच्या समालोचन कक्षात अगदी पहिल्या दिवसापासून कुणालजी दाते सर जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबरने हरीश पांड्या सरांचा आवाज देखील या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसापासून आपण ऐकतोय. सचिन कदम निरीक्षकाच्या भूमिकेत आहेत. यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्र या ठिकाणी निवडलेला आहे. एक चांगला फटका आलाय, परंतु पाण्यामध्ये त्या ठिकाणी थांबलाय आणि जिकडे असं वाटलं होतं बॉल सीमारेच्या दिशेने निघेल, परंतु 2 धावांमध्ये समाधान मानावं लागेल. ही स्पर्धा कव्हर्सला मारलेल्या फटक्यांमुळे नक्कीच गाजेल, कारण खूप मोठ्या प्रमाणावर कव्हरच्या क्षेत्रात षटकार, चौकार, एकेरी, दुहेरी धावा मात्र येताना पाहायला मिळाल्यात. आणि ही मुभा ज्यावेळेला तुम्हाला चौफेर क्रीडांगण असतं त्यावेळेला अशा प्रकारचे स्ट्रोक खेळण्यासाठी आपण सज्ज देखील असतो. सिद्धार्थ राऊतचा वेग समोर मंदार. यावेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न, थोडासा बॉल वरून गेलाय तिकडे. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचेल ती 6 धावांवरील धावसंख्या पाहायला मिळते. पहिली ओव्हर आहे. 6 ओव्हरच्या मॅचेस, सगळ्याच मॅचेस या 6 ओव्हरच्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य देखील राहिलं आहे, कारण 6 ओव्हरच्या मॅचमध्ये याच मैदानात आपण गेल्या वर्षी 16 ओव्हर पाहिल्या, 20 ओव्हर पाहिल्या, 12 ओव्हरची या वर्षी स्पर्धा पाहिली आणि आता आपण 6 ओव्हरची ही स्पर्धा पाहतोय. यावेळेला वेग भन्नाट आणि बॉल यष्टीरक्षकांकडे बाउंड जास्त, व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि इकडे जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे या बॉलची उसळी चेक करण्यासाठी. प्रत्येक टीमला एका डावामध्ये 2 रिव्ह्यू देण्यात आलेले आहेत आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही संघांना नक्कीच होताना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांची स्ट्रेंथ जर पाहिली तर चांगली आहे. NSP ब्रह्मा नरेपर्कच्या स्पर्धेमध्ये खूप चांगलं क्रिकेट त्यांनी रवी आणि महेश चंदवरकर यांच्या दाखवलं गेलं होतं. अंतिम फेरीपर्यंत दाखल झाला होता संघ. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फोर्स 1च्या स्पर्धेतील उपविजेतेपद, या स्पर्धेमध्ये मान्सून ब्लास्टमधील उपविजेतेपद, ताई पॅकर संघ या हंगामात 2 अंतिम फेरीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे. व्हाईट बॉल आणि जो निर्णय येतोय ना तो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतोय सुद्धा. सगळे जे पंचांकडे, तिसऱ्या पंचांकडे दिलेले निर्णय आणि त्या निर्णय का दिला गेलेला आहे हे सुद्धा लगेच दाखवलं जात आहे यूट्यूबवर. हा एक पहिला अनसक्सेसफुल झालाय. यावेळेला थोडासा मागे असलेला बॉल समोरच्या दिशेने खेळला जातोय. मिड ऑफला बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी रोहित नार्वेकर आले होते आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. ती मुभा, ती संधी दिलेली नाही आहे. सिद्धार्थ राऊत यांनी लेदर बॉल क्रिकेट खेळण्याचा एक मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, परंतु त्याचबरोबरीने या रबर बॉल क्रिकेटला मात्र सगळेच पसंती देताना पाहायला मिळतात. इकडे पुल करायचा होता, बॅटची कडा घेतली, बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. प्रशांत घरत कालचा दिवस या खेळाडूने देखील गाजवलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर पहिली ओव्हर संपल्यानंतर केवळ 8 धावा आहे, म्हणजे षटक चांगलं पाहायला मिळालं सिद्धार्थ राऊत यांचं. पहा, लेदर बॉल क्रिकेट खेळणारे बरेचसे खेळाडू, मग तनुष कोटियन यांना आपण या हंगामात मॅन ऑफ द मॅच घेताना पाहिलं. सिद्धार्थ राऊत यांना देखील जबरदस्त कामगिरी, अक्षरशः फोर्स 1 चषक गाजवली होती
आणि त्याचबरोबर जर बरेचसे खेळाडू योगेश पवार रणजीपटू यांनी या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. रणजीपटू शशिकांत कदम यांनी देखील चांगली कामगिरी ज्यांनी महाराष्ट्रासाठी देखील क्रिकेट खेळलं आहे त्यांनी देखील गाजवताना पाहायला मिळाली आहे. विनायक भोईर हे देखील मात्र सातत्याने चांगलं कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे ही लेदर बॉल क्रिकेट, स्वप्नील साळवी हे सुद्धा नाव मी घेईल. बरीचशी नावं आहेत जे लेदर बॉल क्रिकेटमध्ये चांगलं कामगिरी करतायत आणि अलीकडे चांगली कामगिरी करणारे म्हणजे अगदी विवेक शेलारचंही नाव घ्यावं लागेल मला. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, कॅच पकडण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी झाला. सोप्या नसतात अशा प्रकारच्या कॅचेस. गवत आहे, पाणी आहे, चिखल आहे, त्यामध्ये प्रयत्न करायचा आहे. पुल करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग नव्हतं तेवढं, परंतु बॉल थोडासा पुढे पडलाय. पाणी आहे, चिखल आहे, परंतु प्रयत्नही आहेत. दोन्ही टीमला विनंती, आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी कृपया पाठवायचा आहे. या वेळेला हवाई हल्ला केलाय, फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र 2-2 रेस लागली आहे. 3 येत आहेत, परंतु बॉल पाण्यात पडतोय, तिकडेच थांबतोय. आणि तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा घेतल्या आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. या अगोदर जर पाहिलं तर विरू बाबरेने प्रयत्न केला होता, परंतु आता बॉल हवेत गेलाय आणि तिकडे क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हते. पॉवर प्लेचं क्रिकेट आहे. पॉवर प्लेचं क्रिकेट असल्या कारणाने, कारण खूप म्हणजे क्वचित पाहायला मिळतं की रबर बॉलच्या स्पर्धेत पॉवर प्ले आहे, परंतु त्याचा फायदा या ठिकाणी दोन्ही बाजूने होतोय. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कदाचित पॉवर प्ले नसता तर ती पोझिशन बनली नसती, परंतु पॉवर प्ले असल्यामुळे अशा प्रकारच्या पोझिशन बनल्या गेलेल्या आहेत आणि सुमित माघारी परत आहेत. पहिला धक्का या ठिकाणी देण्यात यशस्वी झाले संघनायक पंकज पाटील. पालनने मात्र या ठिकाणी घेतली आहे मोठी विकेट. सुमित ढेकळे आउट. याही वेळेला जर पाहिलं तर शरीरापासून बॉल थोडासा दूर ठेवला होता, अँगल बनवला, बॉलला बाहेर नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. शुभम यादव होते त्या ठिकाणी आणि त्यांनी पकडलेली कॅच आणि विकेट मात्र पहिली येते आणि ती देखील मोठी विकेट येते. बॉल लागल्यावर सुमित यांनी बॉलकडे नजर फिरवली, त्याच वेळेला अंदाज आला होता खत्र्याची नक्कीच या ठिकाणी चाहूल लागली होती आणि कॅच देखील पकडली गेली शुभमने तिकडे. धाव फलक जर पाहिला तर 12 वर आहे आणि धाव संख्या 12 असताना पहिली विकेट आलेली आहे. आणि नवीन बॅटर जर पाहिलं तर येत आहेत प्रतीक घरात. एक धडाकेबाज बॅटर म्हणून ओळख आहे पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील कळंब गावच्या या खेळाडूची आणि पावसाळी क्रिकेटमध्ये मात्र नेहमीच धोकादायक ठरतात. रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी देखील लेदर बॉलचा क्रिकेट खेळणारा हा खेळाडू सातत्याने पावसाळी क्रिकेटमध्ये देखील चांगलं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मागील 3-4 हंगामात प्रतीक यांना मी पाहतोय. मला आठवतंय घाटकोपर पंतनगरच्या पावसाळी स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेतला होता प्रतीक यांनी. धाव संख्या 12 झाली आहे. प्रतीक घरात समोर जर पाहिलं तर पंकज पाटील. या वेळेला आल्या पहिलाच बॉल उसळी तर आहे. पाहूया क्षेत्ररक्षक प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत. बॉल थोडासा पुढे राहिला. 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहिला चांगली गोलंदाजी होते या हंगामात. ताई पॅकर्स हा संघ खूप चांगली कामगिरी दोन्ही म्हणजे टेनिस आणि रबरमध्ये देखील चांगली कामगिरी करतोय आणि त्यामध्ये पंकज यांचं देखील योगदान आहे. कारण धारदार गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, धिप्पाड देहयष्टी, उंचपुरे असणारे हे गोलंदाज समोर जर पाहिलं तर तेवढेच उंचपुरे प्रतीक. बॉल पुढे केलाय, अपील देखील केलं, परंतु अपिलाचा प्रभाव त्या ठिकाणी पडलेला नाहीये आणि बॅटच्या स्वरूपात एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धाव फलक जर पाहिलं तर 15 वर आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. धारदार गोलंदाजी आहे. थोडासा दबाव निर्माण केलाय गोलंदाजांनी कारण गोलंदाजीची अचूकता आणि कोसळणारा पाऊस. आणखीन एक बॉल ज्याला मात्र लेनपेक्षा पाठी टाकलं, त्याला उसळी दिली, त्याला वेगामध्ये देखील टाकलं आणि कीपरकडे पाठवलं. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, पुल करायचा प्रयत्न होता या ठिकाणी मंदार यांचा, परंतु वेगाच्या जोरावर बॉल या यष्टिरक्षकांच्या दिशेने जातोय. ओव्हर संपल्या 2, धावा झाल्यात 15, विकेट आली आहे 1. पहिली बॅटिंग करत असताना NSP ब्रह्मा काळा चौकी नाला सोपारा.
2 षटकांचा खेळ संपला. थोडासा दबाव आहे, परंतु या संपूर्ण स्पर्धेत आपण पाहिलं की खूप सारे चढउतार पाहायला मिळाले. या संपूर्ण हंगामात सुद्धा आपण पाहिलंय पावसाळी क्रिकेट आहे. पावसाळी क्रिकेटमधला खूप मोठा जो बदल झाला आहे गेल्या काही वर्षात, तो म्हणजे लाल रंगाचा बॉल सफेद झाला, फेकी बॉलिंगची प्लेन बॉलिंग आली, चिखलातल्या आणि मातीतल्या विकेट काही अपवाद वगळता मात्र सिमेंटच्या झाल्या. हा बदल मात्र पावसाळी क्रिकेटमध्ये होताना पाहायला मिळाला. पूर्वी मात्र बऱ्यापैकी क्रिकेटर्स हे अनवाणी खेळायचे. आता जर पाहिलं तर कंपल्सरी पायामध्ये शूज आलेत आणि पावसाळी क्रिकेटसाठी जे आपल्याला ज्या पद्धतीचे शूज पाहिजेत असे परिधान करत असताना, कारण ग्रीप चांगली मात्र ज्यावर आपण करू शकतो चिखलामध्ये, अशा प्रकारचे शूज परिधान करून देखील खेळाडू उतरू लागलेले आहेत. सिद्धार्थ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धार्थ राऊत. पहिलाच बॉल, काय भन्नाट वेग, आणि वेगाबरोबर जर पाहिलं तर उसळी देखील होते. पाठवलं मात्र या ठिकाणी यष्टीरक्षकांच्याही पाठीमागे बॉल जाईल. काय बॉल टाकलाय, जबरदस्त. इकडे जर पाहिलं तर हा बॉल आणि त्याची उसळी चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडून. बॅटिंग टीमने मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय आणि तो मात्र या ठिकाणी त्याची पडताळणी केली जाईल. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय 70 स्पोर्ट्सवर जे प्रेक्षक आमच्याशी जुडलेले आहेत. आज शेवटचा दिवस, मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील लाभताना पाहायला मिळतोय. दर्जेदार क्रिकेट सगळ्यांनाच पाहिजे असतं. नामवंत खेळाडूंना खेळ पाहण्यासाठी आतुर असतात क्रिकेट रसिक. आपापल्या ऑफिसमधून वेळ काढत असताना या मॅचेसचे अपडेट घेत असतात. कोणी आपल्या घरी बसून या मॅचेस पाहत असतात. आणि गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर यूट्यूब आल्यापासून हे स्थानिक क्रिकेट मात्र मोठ्या प्रमाणावर बदललंय. या क्रिकेटची भल्याभल्यांना भुरळ घातली. योग्य बॉल. दोन्ही टीमचा एक एक रिव्ह्यू त्यांनी गमावलेला आहे. या वेळेला वेगात बॉल आणि कव्हरचं क्षेत्र निवडलंय. मंदार गुरव बंड्या यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक खेळला. ही पॉवर आहे या खेळाडूची आणि टाइम चांगलं झालं. रबर बॉल. काल देखील फर्दीनकडून काही स्ट्रोक्स आपण पॉईंटच्या दिशेने येताना पाहायला मिळाले. कव्हर्स, पॉईंट या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर धावा झालेल्या आहेत आणि एक कव्हरच्या दिशेने आलेला षटकार पाहायला मिळाला. सिद्धार्थ यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा वेगवान उसळी असताना चेंडू पेश करण्याचा प्रयत्न होता. मंदार पोहोचतात 14 धावांवर. टीमची धावसंख्या झाली 22. ओव्हर नंबर 3 सुरू असताना 6 षटकांची ही लढत आहे. आणखीन एक बिग हिट या ठिकाणी केला जातोय. हवाई हल्ला तर केलाय. यस, आणि हा हवाई हल्ला मिड विकेटच्या दिशेने जमवतोय 6 धावांचा गल्ला. षटकार. 28 धावा धाव फलकावर. एक कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळला. यावेळेला जर पाहिलं तर त्या स्ट्रोकला मिड विकेटच्या दिशेने खेळलं. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले गेलेत. पहिल्या 2 षटकात थोडीशी संत असणारी धावसंख्या या षटकात मात्र आता बोलू लागलेली आहे आणि बॅक टू बॅक 2 षटकारांनी अशी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 28 धावा धाव फलकावर. 2 बलाढ्य संघांमधील संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोघांच्याही भावमुद्रा टिपल्या गेल्या, बॉलरच्या देखील आणि बॅटरच्या देखील. शेवटच्या क्षणापर्यंत दोघेही पाहत होते बॉल जाईल कुठे, परंतु तो सीमारेषेच्या पलीकडेच गेला. मंदार गुरव 20 धावांवर बॅटिंग करतायत. वेगातील बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केला जातोय. वेग आणि उसळी दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या आणि आता मात्र गोलंदाजांकडून पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे.
आणि हा बॉल वाईड आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण करणारा संघ ताई पॅकर्स या डावातील दोन्ही रिव्ह्यू आपण गमावलेले आहेत. सिद्धार्थ राऊत पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकला होता, उसळी देखील होती, पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी उसळी असणाऱ्या चेंडूला, परंतु एका धावेमध्ये परावर्तित होतोय हा बॉल. वेग आहे सिद्धार्थ राऊत यांच्याकडे, वेगाला मात्र अचूकतेची जोड देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे, परंतु वेगवेगळ्या चारी बाजूला सीमारेषा असल्या कारणाने तुमच्याकडे तुम्हाला तुमचे जे सर्व स्ट्रोक खेळू शकता ती मुभा आहे तुमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रोक खेळण्याची. यावेळेला हवाई हल्ला होतोय, प्रतीक घरत यांच्या बॅटमधून आलेला फटका आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे, ज्या ठिकाणी 6 धावा मिळतील. चांगली बॅटिंग, हा बॉल थोडासा पुढे केला, त्याचा फायदा होताना पाहायला मिळाला आणि 6 धावा वसूल केल्यात प्रतीक घरत यांनी. एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. 2 फ्रेम मध्ये आपण ह्या गोष्टी पाहतो, 2 वेगवेगळ्या, आणि हा बॉल थोडासा पुढे गेला होता सरळ बॅटने. दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेटला चांगल्या पद्धतीने खेळतात आणि बॅट आणि बॉल दोन्ही दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमची टीम करते आहे. प्रयत्न जरूर झाला, परंतु बॉल सीमारेच्या दिशेने गेलाय. यावेळेला पुन्हा बिग हिट होतोय, बॉल हवेत आहे परंतु तिकडे क्षेत्ररक्षक नाही आहे, त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक लांबून आले तिकडे आणि या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि मंदार गुरव मात्र तिसऱ्या धावेसाठीचा कॉल देत आहेत. आणि या डावात दुसऱ्यांदा असं झालंय की 3 धावा धावून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. 3 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. ओव्हर संपल्यात त्या 3 धावसंख्या झालेल्या आहेत त्या 39. हे षटक मात्र काहीसं महागडं राहिलं, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 15 असणारी धावसंख्या होती आणि या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 24 धावा आलेल्या आहेत. एकंदरीत धावसंख्या 39. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. सेव्हन्टी स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर देखील मात्र मोठ्या प्रमाणावर पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. काल सकाळच्या सत्रात ज्यावेळेला आम्ही समालोचन करत होतो 786 हा आकडा आम्हाला पाहायला मिळाला होता, परंतु तो 7,19,000 वाला होता. आता 7,20,000 आहेत, बरोबर ना? पावसाचं पुन्हा एकदा वेगात आगमन होताना पाहायला मिळत आहे. कोसळतोय पाऊस, परंतु मॅच नाही थांबणार, कारण ही मॅच पावसातलीच आहे. पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी, एक भव्य दिव्य आयोजन RK फ्रीड द्वारा प्रस्तुत असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भावेश पवार, बिलाल शेख यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा 70 स्पोर्ट्सवर आपण पाहतोय. 3.5 लाखाचा पहिला पुरस्कार आहे या क्रीडा स्पर्धेचा. मंदार गुरव प्रतीक ही जोडी मात्र आता चांगली जमली आहे. 27 धावांची 2 खेळाडूंमध्ये पार्टनरशिप देखील आता होताना पाहायला मिळालेली आहे. पंकज पालन, पंकजचा पहिला बॉल लेंथ वरून मात्र ज्या पद्धतीने उसळी दिली या बॉलला यष्टीरक्षका हे वेगात पाठवलंय. करण मोरे आहेत यष्टीरक्षक, हे देखील लेदर बॉल क्रिकेटचंही देखील एक चांगलं नाव आणि पावसाळी क्रिकेटमधील देखील बॅटिंग पाहणं त्यांची नक्कीच डोळ्यांना आनंद देणारं असतं. यावेळेला समोर एक जबरदस्त स्ट्रोक 6 धावांसाठी येताना पाहायला मिळतोय. प्रतीक घरतची पॉवर येतोय, सिक्सर. एकदा बॅटला बॉल लागला आणि अतिशय वेगात बॉल समोरच्या दिशेने आला. हातोडा मारला जणू काही या बॉलवर प्रतीक घरत यांनी आणि षटकार खेळला समोरच्या दिशेने. पंकज यावेळेला बॉल पुढे केलाय, दिशा मात्र बदलली, मिड विकेटच्या दिशेने बॅट फिरवली. हाही रिझल्ट 6 वाला षटकार. प्रतीक घरत हळूहळू मात्र या धावसंख्येला आकार येऊ लागलेला आहे. पहिला बॉल जर पाहिलं तर निर्धाव टाकला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल. एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर आपण काहीतरी वेगळं करायला जातो आणि ते वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे आणि त्या प्रयत्नात
इकडे जर पाहिलं तर 2 लगातारचे षटकार देखील येताना पाहायला मिळालेत. चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. सिद्धार्थ राऊत थोडीशी चर्चा करताना पाहायला मिळाले पंकज पाटील यांच्याशी. 50 ओलांडली आहे. 51 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. NSP ब्रह्मा पंचांना आयोजकांच्या सूचना आहेत. बाहेरून कोणी सांगितलं आणि त्यानंतर रिव्ह्यू घेतला तर तो रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. आयोजकांच्या सूचना आहेत. यावेळेला आणखीन एक, यावेळेला हुक. पहा काय आहे लुक. हा लुक आहे 6 वाला षटकार. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी होताना पाहिलं मी. आता टप्पा पाठी घेतला परंतु रिझल्ट नाही बदलला. रिझल्ट सिक्सरचाच आलाय. आणि धावफलक जर पाहिला तर पुढे जात असताना पाहिलं मिळेल 57. पहिल्या 2 षटकात एकही चौकार एकही षटकार आला नव्हता, परंतु त्यानंतरच्या 2 षटकात तब्बल 6 षटकार आलेले आहेत आणि ते अजून दुसरं षटक बाकी आहे. एकंदरीत 4थं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. धावफलक जर पाहिला तर एकंदरीत जाऊन पोहोचलेला तो 57 धावांवर. यावेळेला मात्र कव्हरच्या क्षेत्रात हा स्ट्रोक खेळलाय. प्रति घरत थांबायला तयार नाहीयेत. सातत्याने दिशा बदलत स्ट्रोक खेळताना पाहायला मिळत आहेत आणि येतोय चौकार कव्हर्सला. एक षटकार मारला समोरच्या दिशेने, त्यानंतर मिड विकेट, त्यानंतर स्क्वेअर लेग फाईन लेग झोन आणि आता कव्हरची दिशा बदलत आहेत परंतु चेंडू मैदानाच्या बाहेरच जात आहेत. धावसंख्या 61 वर. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 4 सुरू असताना यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मात्र मागे जाताना पाहायला मिळतोय. थोडेसे नाराज आहेत प्रतीक, कारण अपेक्षा होती त्यांना या ठिकाणी मोठ्या स्ट्रोकची. धावसंख्या 62 धावांवर जाताना पाहायला मिळते आणि षटक क्रमांक 4 संपलेला आहे. हे मागील षटकाप्रमाणे हेही षटक महागडं राहिलं, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 15 असणारी धावसंख्या मागील 2 ओव्हरमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर धावा येताना पाहायला मिळालेल्या आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा धमाका होतोय बिग बॅश वाला. बिग बॅश सिरीजची 13वी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. धमाका बिग बॅश लीग दिल्ली. 10 लाख आणि 5 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यामध्ये 10 आणि 11 ऑगस्ट रोजी आमच्या घाटकोपर भटवाडीमध्ये आम्ही स्वागतासाठी तुमच्या सगळ्यांच्या तयार आहोत, ज्यामध्ये 2 इनिंगचा अंतिम सामना दरवर्षीप्रमाणे. त्याचबरोबर सकाळी 8 वाजता पहिला बॉल पडेल आणि 16 मातब्बर संघांमधील ही स्पर्धा 70-70 स्पोर्ट्सवर आपण पाहाल. यावेळेला वेगात बॉल पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी झाला. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर धीरज आलेत. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. +1 धाव देखील त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 64 वर जाते. गोलंदाजीसाठी नवी मुंबईचा खेळाडू येताना पाहायला मिळतोय धीरज भोईर. याही खेळाडूने मागील काही वर्षात खूप चांगली कामगिरी केली आहे. एक धीरज डावखुरे आताचे अष्टपैलू खेळाडू आहेत. ताई पॅकर्स विरुद्ध NSP ब्रह्मा. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल अँगल थोडासा बदलतोय. मंदार पवित्रात होते पुलच्या, परंतु नाही झालं शक्य, कारण बॅटच्या पट्ट्यात बॉल आलेला नाहीये. धीरज यांचा हा बॉल जर पाहिलं तर टप्पा पडला, अँगल बनवत बाहेर गेला. करायचा होता पुल, परंतु नाही झाला सक्सेसफुल. डॉट बॉल येईल. धीरज अशाच प्रकारचे चेंडू टाकावे लागतील. यावेळेला पुन्हा तेच आणखीन एक चांगला बॉल येताना पाहिला मिळेल, जो यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. यावेळेला बॅटची कडा होती, परंतु रिझल्ट तोच आहे. डॉट बॉल खूप महत्त्वाचे असतील या क्षणी, कारण धावसंख्या ज्या पद्धतीने पुढे निघाली होती, कुठेतरी 90च्या दिशेने वाटचाल होती मागील 2 ओव्हरमध्ये, परंतु पुन्हा पहिल्या 2 ओव्हरमध्ये 15च रन आलेले आहेत. म्हणजे कमबॅक आम्ही सुद्धा करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आणि मागील 2 बॉल जर पाहिलं तर निर्धाव आलेले आहेत. या 2 खेळाडूंमध्ये चांगलीच पार्टनरशिप होताना पाहायला मिळाली. 52 धावांची पार्टनरशिप मंदार गुरव आणि प्रतीक घरत यांच्यामध्ये होताना पाहायला मिळालेली आहे. 12 धावांवर पहिली विकेट आली होती सुमित यांची. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय. नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय.
फ्री हिट असेल प्लस अतिरिक्त एक धाव देखील मिळणार आहे. 66 वरील धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. विकेटच्या बाहेर बॉल पडला होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इकडे नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. धीरज समोर जर पाहिलं तर धडाकेबाज प्रतीक. आणखीन एक बॉल जो मात्र या ठिकाणी वाईट बॉल पाहायला मिळतोय. थोडंसं या ठिकाणी दबाव आहे गोलंदाजांवर. अतिरिक्तच्या स्वरूपातील धावा येऊ लागलेल्या आहेत. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न यावेळेला होता धीरज यांचा. वाईट बॉल घोषित करतायत पंच रमाकांत पवार. 2 पवार आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. जय पवार यांना देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल, पुन्हा एकदा वाईट बॉल. ही रणनीती आहे का? कारण प्रतीक यांच्यासाठी ऑफस्टम्पच्या सातत्याने बाहेर स्ट्रोक चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होतोय. नॅचरली त्यांचे बॉल बाहेर कट देखील होत आहेत. टप्पा महत्वाचा आहे. 68 धावा धावफलकावर 5वी ओव्हर सुरू असताना आपण पाहतोय भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. यावेळेला पुन्हा ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल. संधी आहे आणि खूप चांगली कॅच त्या ठिकाणी प्रशांत गरज घेताना पाहायला मिळत आहे. सातत्याने ऑफस्टम्पच्या बाहेरचीच बॉलिंग ठेवली. तो बॉल पुन्हा एकदा रीच करण्याचा प्रयत्न प्रतीक यांनी केला. थोडीशी उसळी होती, टायमिंग नाही करू शकले आणि पहिल्या प्रयत्नात जरी कॅच सुटली असेल दुसऱ्या प्रयत्नात पकडली आणि माघारी परतावं लागते प्रतीक घरत यांना. परंतु त्या अगोदर काय बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. 13 चेंडू खेळले, 35 धावांची खेळी आपल्या टीमसाठी करून माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली म्हणजे टीमला एक धडाकेबाज सुरुवात पाहिजे होती ती करून दिली. सुरुवातीच्या कालखंडात थोडासा जरूर दबाव होता परंतु तो हटवला या खेळाडूने. आणि 5वं षटक सुरू आहे. 68 धावा धावफलकावर आहेत आणि बॅटिंगसाठी जर पाहिलं तर नायगाव दादरचा धडाकेबाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित मोहिते येताना पाहायला मिळत आहेत. भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये याही खेळाडूच्या नावाची चर्चा आहे सातत्याने आणि स्पेशली रबर बॉलमध्ये अजित आणखी घातक होताना पाहायला मिळत असतात. तेच अजित येतात बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावात देखील जर पाहिलं तर मोठमोठी नावं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओमकार देसाई, त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रशांत गरत आहेत, विनायक भोईर आहेत. ही नावं आपल्याला दुसऱ्या डावात देखील बॅटिंगसाठी मैदानात धुमाकूळ घालताना पाहायला मिळतील. परंतु किती आव्हान असेल हे अजूनही बाकी आहे. अवांतर धावा मात्र बऱ्याचशा आल्या खऱ्या परंतु मोठा फटक्यापासून वंचित राहिलेत या षटकात. धीरज पुन्हा एकदा तेच जरी वाईट गेले असतील तरी देखील मात्र हा टप्पा ही इकडे मात्र एक ठराविक दिशेने त्यांनी गोलंदाजी करण्याचे प्रयत्न सातत्याने चालू ठेवलेले आहेत आणि त्या प्रयत्नात जर पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल येतोय. वर धावा थांबली आहे. धावसंख्या यावेळेला अजितच्या बॅटमधून मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. पाण्यामध्ये तो थांबलाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. विनायक भोईर त्या ठिकाणी अतिशय जलद गतीने आले आणि काय थ्रो केलाय. हो 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 टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढा जबरदस्त थ्रो. कारण वेगात पाण्यामधून गेल्याही स्पर्धेमध्ये मान्सून ब्लास्टमध्ये देखील त्यांच्याकडून ते गोष्ट पाहायला मिळाली होती. जबरदस्त थ्रो या ठिकाणी होताना पाहायला मिळाला परंतु दोन्ही गोष्टी झाल्या. बॉलही हातातून निसटला आणि अजितही तोपर्यंत पोहोचले होते परंतु थ्रोची दाद द्यावी लागेल. एवढ्या लगोलग थ्रो आणि ते देखील एवढ्या वेगात पाण्यात धावत येत असताना मात्र त्यांनी तो थ्रो केला होता. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 70. 2 विकेट परतलेले आहेत माघारी. NSP ब्रह्मा विरुद्ध टाई पॅकर्स. प्रेक्षकांचा प्रतिसाद सबस्क्राईब होत आहेत मोठ्या प्रमाणावर 70 स्पोर्ट्सचे आणि त्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतील. जसं दिल्लीला देखील एक मोठी स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहे आणि ज्या भारतभर मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने 70 स्पोर्ट्सवर होताना पाहायला मिळत आहेत. यस धमाका दिल्ली धमाका बिग बॅश 2024 दिल्लीला होणारी दुसरी मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. एमनजी बनियाल सर या स्पर्धेच्या आयोजनासाठी सज्ज असतील
आणि ही स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे ती म्हणजे 20, 21, 22 सप्टेंबरला. वीरू बाबरे त्यावेळेला लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळतायत. तिकडे जर पाहिलं तर एक धाव पूर्ण केली जाईल. 71 वरी धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. मंदार गुरव आणि जोडीला जर पाहिलं तर अजित मोहिते एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. सुरुवातीची थोडीशी संत सुरुवात आणि त्यानंतर जर पाहिलं तर धमाके पाहायला मिळाले. परंतु आम्ही या ठिकाणी पाहतोय अगदी 80, 85, 90 धावांचा देखील पाठलाग. काल 92 धावांचा पाठलाग 2 चेंडू राखून झालेला आहे. त्यामुळे आणि त्याचबरोबर 100च्या वर सुद्धा झालेल्या धावसंख्या आम्ही पाहिलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. पाहूया या डावात किती होतील. फुल टॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न परंतु डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न या ठिकाणी बचावले गेले. मंदार प्रशांत घरतने प्रयत्न जरूर केला होता त्या ठिकाणी. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र वीरू बाबरे यावेळेला लोअर फुल टॉस समोर उडवलाय. मंदारची पॉवर होती आणि यस हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. 6 धावा षटकार येताना पाहायला मिळेल. टायमिंग केलं समोरच्या दिशेने केवळ मंदार यांनी उडवला बॉल समोरच्या दिशेने आणि 6 धावांमध्ये परावर्तित होताना पाहायला मिळाला. मंदार पोहोचले 28 धावांवर. टीम पोहोचली 78 धावांवर. वीरू बाबरे वीरू यावेळेला लोअर फुल टॉस आणखीन एक लोअर फुल टॉसचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळालाय. परंतु एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल अजित यांना. आणि अंडरआर्म थ्रो केला. त्या परिसरामध्ये देखील चांगलं अंडरआर्म क्रिकेट चालतं. सुमित स्वतः देखील अंडरआर्म खेळाडू आहेत. प्रशांतचे भाऊ देखील माझ्या मते अंडरआर्मचे खेळाडू आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या स्पर्धांमध्ये 70 स्पोर्ट्सवर जे आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यापैकी स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक 2024 ही मोठी स्पर्धा डे नाईट पद्धतीची ही स्पर्धा असणार आहे जी पुण्याच्या देहू रोड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जी त्याचा पहिला पुरस्कार 5 लाख रुपये आहे आणि ज्यामध्ये वेगवेगळे फॉर्मॅट असतील. ऑल इंडिया ओपन बरोबर जर पाहिलं तर तालुका वाईज गाव वाईज अशा पद्धतीचे हाफ असतील. संदीप भाऊ गोजगे सनीदादा हाफसे आणि उदय कंस्ट्रक्शनची ही स्पर्धा किवळे देहू रोड या ठिकाणी असेल. लोअर फुल टॉस बॉल त्याला समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहे. पाण्यामध्ये बॉल थबकलाय. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल. वीरूने मात्र ही लोअर फुल टॉस वाली गोलंदाजी सातत्याने सुरू ठेवलेली आहे. त्याचा एक फटका पडला परंतु बाकी ठिकाणी त्यांना यशही मिळालेलं आहे. आणि बऱ्याचदा कमी षटकांच्या क्रिकेटमध्ये अंतिम टप्प्यामध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी होते. 81 धावा धावफलकावर आहेत. एका समाधानकारक स्थितीमध्ये टीम गेलेली आहे. परंतु पाहूया डावाचा शेवट कसा होईल. मंदार गुरव यावेळेला उडवलाय बॉल कव्हरच्या क्षेत्रात. अफलातून फटका. रिझल्टही जबरदस्त. 4 वाला चौकार. मंदार गुरव जबरदस्त पारी या ठिकाणी खेळली आहे. 35 धावा मंदार गुरव यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्या. वीरूचा हा बॉल देखील जर पाहिलं तर थोडासा पुढेच केला होता. ऑप्टमच्या बाहेर केला होता. हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा राहिला. वेगात बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला जिकडे चौकार येताना पाहायला मिळेल. बघता बघता धावसंख्या जर पाहिली तर 85 वर पोहोचते. 86 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी असणार आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाणार आहे. विनंती असेल पहिला सेमीफायनलचा सामना हा ग्रामीण गटाचा होणार आहे आणि सेमीफायनलसाठी आणि सेमीफायनलच्या टॉससाठी विनंती असेल
दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, ओम इलेव्हन बोरशेती शहापूर आणि वडवली बी, चंद्रकांत स्मृती वडवली बी, या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी यायचंय. धीरज भोईर गोलंदाजीच्या बाबतीत आपण पाहू, एक षटक टाकलं, 8 धावा, खूप किफायतशीर गोलंदाजी म्हणावी लागेल. पंकज पाटील सुरुवात चांगली केली होती, त्यानंतर थोडेसे महागडे राहिले, एक विकेट घेतली, 30 धावा खर्च केल्या. सिद्धार्थ राऊत सुरुवात त्यांच्याकडून देखील चांगली झाली होती, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या आणि धावफलक जर 31 धावा त्यांनी खर्च केल्या. वीरू बाबरे शेवटच्या षटकात 15 धावा त्यांच्याही षटकात आल्या, विकेट नाही आली आणि अशा रीतीने जर पाहिलं तर 85 धावा बनल्या गेल्या आहेत आणि 86ची आवश्यकता आहे. बॅटिंगच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर सुमित ढेकळे लवकर बाद झाले, 3 धावा त्यांनी केल्या. मंदार या डावाचे खूप महत्त्वाचे खेळाडू राहिले, 35 धावा 17 चेंडूमध्ये त्यांनी केल्या. प्रतीक घरत सुरुवातीला थोड्याशा दबावानंतर त्याला हटवलं, काही जबरदस्त स्ट्रोक खेळले त्यांनी, लगातार 3 षटकारांची आतषबाजी देखील केली. फक्त 13 बॉलमध्ये 35 धावा त्यांच्याही नावावर आहेत आणि जोडीला अजित 3 होते आणि अशा रीतीने 6 ओव्हरमध्ये 85 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 86 करायच्यात, परंतु या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता, या मैदानाचा इतिहास पाहता या धावसंख्येचा देखील पाठलाग होऊ शकतो. मॅच 50-50 आहे, परंतु दुसऱ्या डावामध्ये काय होणार ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. आणि चला, जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, माझे अगदी जवळचे साथी समालोचक मित्र ज्यांच्या बरोबर गेली 11 वर्षे लगातार समालोचन करण्याचा योग येतोय, महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचक कुणालजी दाते सर. चला, आता सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. धन्यवाद चंदू शेटे सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. आणि आता सेकंड इनिंग मध्ये टार्गेट सेट झाले 86. 86 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे.
स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच आर के फ्रीड प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि खूपच महत्वाचा सामना सेमी फायनल इराकी सिल्वर स्टार भिवंडीच्या विरुद्ध कोणता संघ खेळेल हे या मॅच मधून आपल्याला समजेल आणि त्याच्यामुळे दोन्ही संघ ताकदपणाला लावून खेळताना दिसतील. लक्ष चांगलं सेट झालंय. जो संघ जिंकेल तो सेमी फायनल खेळताना दिसेल. परंतु ग्रामीण गटामधली पहिली सेमी फायनल ओम 11 बोरशेती चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी दोन्ही टीमच्या कॅप्टननी आता टॉस साठी यायचंय पहिल्या सेमी फायनलच्या. तर सामन्याला सुरुवात. फर्स्ट बॉल फ्लाय स्लिप आहे तिथे आणि फ्लाय स्लिप मध्ये झेल आउट. मोठी विकेट. प्रशांत घरत गोल्डन डकचा शिकार आणि एक मोठा धक्का दिलाय पहिल्याच ओव्हर मध्ये. गोलंदाज रवी बुंबकने फ्लाय स्लिपला स्वतः कॅप्टन सुमित ढेकले तिथे उपस्थित होता आणि त्याच्या हातामध्ये एक सोपा झेल विसावलाय आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरत असताना मागच्या पहिल्या मॅचचा हिरो ठरलेला प्रशांत घरत 0 बाद. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याला आमंत्रण दिलं. ड्रायव्हिंग लेंथवर ठेवला आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आणि मैदानामध्ये काहीतरी नक्की घडलंय. ओंकार देसाई त्याचबरोबर रवी बुंबक राहुल जोगाडिया हे सर्व खेळाडू तिथे आहेत आणि हे दृश्य तुम्हाला विचलित करणार नाहीत. हे चांगले दृश्य आहेत. ओंकार देसाई असल्यानंतर काही ना काही मैदानाच्या आतमध्ये नेहमीच घडतं. एक्झॅक्ट काय घडलं हे मॅचच्या नंतर समजेल परंतु ते दृश्य चांगलं होतं. हे ते दृश्य ओंकार देसाई काहीतरी बोलला त्याच्यानंतर हातवारे तिथे सुरू होते ओंकार देसाईचे. त्यानंतर राहुल जोगाडे मागे होता आणि त्यानंतर रवी बुंबक पाया पडतोय देवाचे आभार मानतोय म्हणजे काहीतरी घडलंय नक्की. त्याच्याविषयी नंतर चर्चा होईल ओंकार देसाई बरोबर. परंतु पहिली विकेट इथे गमावली आहे. गोल्डन डकचा शिकार ठरत असताना प्रशांत घरत 0 आउट. न्यू बॅटर करण मोरे. करणचा पहिलाच हुक शॉट शॉर्ट बॉल होता. पोझिशन मध्ये लवकर आला आणि फेकला बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. काल चाचपळत खेळत होता करण परंतु आज आल्या आल्या त्याच्या बॅट मधून स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट पहिला षटकार. नजर थोडीशी झुकवली परंतु बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळताना दिसत आहेत. ओम 11 बोरशेती या टीमचे कॅप्टन अर्जुन बांगर यांनी आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. चेंज द गेम वडवली चंद्रकांत स्मृती ऋतिक पाटील इथे आलेले आहेत. कमलेश पाटील इथे आलेले आहेत. परत एक वेळा शॉर्ट बॉल हवेत आहे. टायमिंग पाहायचंय वाटतंय हो चांगलं टायमिंग आहे. मिड विकेटच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा षटकार. फलंदाज करण मोरेच्या पॅट मधून नावात रन आहेत. धावा करताना दिसतोय. सलग 2 बॉलवर 2 षटकार. लेंथ मध्ये चूक करतोय रवी बुंबक. पहिला बॉल फुलर लेनचा होता. ड्राईव्ह करण्यासाठी आमंत्रण दिलं त्याच्यानंतर शॉर्ट बॉल टाकल्याने दोन्ही शॉर्ट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत.
शेवटच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, काल 35 धावांची खेळी केली होती. पहिल्या मॅच मध्ये थोडासा चाचपडत खेळत होता विक्रोलेंच्या विरुद्ध करण मोरे, परंतु त्याच्यानंतरच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आणि तोच फॉर्म आता इथून पुढे कायम ठेवलाय त्याने या मॅच मध्ये. 2 सलग षटकार, काल आपण 5 षटकार सलग पाहिले प्रशांतचे. ओमी केनीचे 2 अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहिलेत. 1 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. सेमी फायनलचा ग्रामीण गटातली सेमी फायनल होईल. 8 षटकांचा तो सामना असेल. हा बॉल सोडून दिलाय करणने सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. टीमची धावसंख्या 12. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी च्या विरुद्ध ओम 11 बोरशेती असा पहिला ग्रामीण गटातला सेमी फायनलचा सामना. 8 षटकांच्या मॅचेस खेळवल्या जातील. परत एक वेळा ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता एक्स्ट्रा कव्हरला, थ्रू दी कव्हर्स. फटका चांगला आहे. 2 धावा इथे नक्की मिळू शकतात करणला. प्रयत्न तोच सुरू आहे. 2 धावा ऍड होतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर डबलने पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्या 14. 14. लॉस ऑफ 1 विकेट. प्रशांत घरत 0 बाद झाला. त्याच्यानंतर एक पार्टनरशिप बिल्ड होत असताना त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या धावा या करण मोरेने केल्यात. रिमझिम बरसणारा पाऊस, वेग आता मात्र पावसाने पकडलाय. सोपं नाहीये फलंदाजी करणं या पावसात. फुलर लेनचा बॉल होता. बॅटची आतमधली कडा, मागे चाललाय बॉल. 1 रन तिथे मिळेल. शॉर्ट फाईन लेगला मंदारने बॉल अडवलाय. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 15. काल देखील शेवटच्या मॅच मध्ये याच पार्टनरशिपने चांगल्या धावा केल्या आणि त्यानंतर गोलंदाजाने डिफेंड केल्या. आता टॉसची वेळ झाली आहे. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे आहेत चंदू शेटे. यस, टॉस केला जातोय. पहिलाच बॉल हवेत आहे आणि इथे कॅच घेण्याचा प्रयत्न. थोडासा बॉल पुढे पडलाय. आय थिंक संतोषच्या पिण्याच्या 2 धावा ऍड होतील फलंदाज करणच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 17. शॉर्ट बॉलचा वापर पडल्यानंतर हलकासा कटरचा वापर इथे करत असताना गोलंदाज राहुल जोगाडिया बाहेर निघालाय बॉल करणसाठी. ही चांगली रणनीती, हे चांगलं प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळतंय. राहुल जोगाडिया त्याच्या समोर फलंदाजीसाठी करण आहे. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट सेट झालंय. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानामध्ये. 86 धावांचं टार्गेट. यानंतर सेमी फायनल ग्रामीण गटातली होईल. ओम 11 बोरशेती चेंज द गेम वडवली बी चंद्रकांत स्मृती या 2 टीमच्या दरम्यान. पडल्यानंतर हलकासा खाली राहतोय बॉल. तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल.
सिंगल मिळताना दिसते फलंदाज करणच्या खात्यामध्ये. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 धावा. तीन बॉलचा खेळ संपलाय. रिमझिम बरसणारा पाऊस जोरदार बॅटिंग करतोय आजच्या दिवसामध्ये. भिवंडी परिसरामध्ये चांगलाच वेग धरलाय पावसाने. मुंबई, नवी मुंबई उपनगर या थोडासा पाऊस कमी झाला होता आज, परंतु आज इथे दमदार बॅटिंग सुरू आहे. पावसाची हा देखील बॉल सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सुरू आहे राहुल जोगाडेची. काल देखील राहुल जोगाडेने चांगले स्पेल्स टाकलेत. सुरुवात आज पहिल्याच बॉलवर विकेटने झाली या सेकंड इनिंगची. रवी बुंबकला प्रशांतची विकेट मिळाली. हा बॉल हवेत खेळलाय आणि आता विकेट कीपर झेल खाली येतोय. प्रयत्न चांगला आहे आणि त्याच्यामध्ये अपयश येणार नाही. सुमित ढेकलेने टिपलाय हा झेल. फलंदाज बाद. टॉस करतोय आपण. यानंतर सेमीफायनलचा पहिला सामना खेळवला जाणार आहे आणि सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात जर पाहिलं तर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि ग्रामीण संघांसाठी ठेवली गेली होती आणि शहापूर तालुक्यातील बोरशेती हा संघ ओम 11 अंतिम 4 मध्ये दाखल झाला सेमीफायनलसाठी आणि चंद्रकांत स्मृती वडवली बी या दोन संघांमध्ये पहिली सेमीफायनल होईल. 8 ओव्हरची मॅच असेल. पहिल्या 3 ओव्हर या पॉवर प्लेच्या असतील. याची आपण नोंद घ्यायची आहे. सचिन कदम करताय टॉस. हेड. तर टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल आणि कसं वाटतं ही एवढी मोठी स्पर्धा आणि त्याचबरोबरने या स्पर्धेमध्ये ग्रामीण गट ठेवण्यात आलेला आहे, काय म्हणाल? नक्कीच एवढी मोठी स्पर्धा आहे आणि ग्रामीण संघासाठी रबर बॉलला तरी 3.5 लाख रुपये कोणी बक्षीस ठेवत नाही. चांगली संकल्पना आहे आणि बॅटिंग करू मी. बॅटिंग कराल, परंतु शहापूर तालुक्यात कशा प्रकारे चर्चा आहे तुमच्या संघाची? कारण आज अखिल महाराष्ट्राचं लक्ष, भारताचं लक्ष लागलंय. बोरशेती हे शहापूरचं गाव आज चर्चेत आहे. हो नक्कीच चर्चेत आहे. चांगला परफॉर्मन्स केला टीमने पण आणि तालुका देखील मॅच बघतो तो तसा आम्ही परफॉर्मन्स देखील करू. वाह, खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकून मॅचला सुरुवात होते. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. काबा थोडक्यात काय म्हणाल? खूप सुंदर स्पर्धा आहे आणि आम्ही देखील टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीच करणार होतो, कारण का पहिल्या दिवशी आम्ही फलंदाजी करून चांगला फलंदाजांनी स्टार्ट दिला होता आणि आम्ही त्याच्यामुळे बॅटिंगच घेणार होतो. वाह, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असेल. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय टीम बोरशेतीने घेतलाय आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय वडवली बी संघाला. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. आवाज असेल कुणाल दाते सरांचा. धन्यवाद. सेमी फायनलची ती लढत. टॉस झालाय, टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय ओम 11 बोरशेतीचा. नेक्स्ट मॅच मध्ये सज्ज होतील दोन्ही संघ, परंतु त्याच्या अगोदर हा सामना खूपच महत्वाचा असेल. 2 षटक, आकड्यांचा खेळ. 22 धावा, 2 विकेट गमावलेत या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना ताई पॅकर्सने NSP बॉयज ब्रह्मा या टीमच्या विरुद्ध खेळत असताना टार्गेट मोठं वाटू लागलं. आता 86 धावांचं लक्ष आहे. 24 बॉल मध्ये 64 धावा करायचे आहेत, परंतु हे सोपं केलं जाऊ शकतं. करण जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत हा सामना नक्की त्यांच्या टीमसाठी आहे असं मी म्हणेन. कारण करण चांगला बॅटर आहे. करणच्या बरोबरीने विनायक भोईर ही जोडी खूप महत्वाची ठरू शकते. दोघांनाही या मैदानावर खेळण्याचा अनुभव आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्या दोन्ही चांगले लेदर क्रिकेटर. 16 धावा रिक्वायर रन रेट असेल या मॅच मध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. पहिलाच बॉल फ्लाय स्लिप मध्ये उडलाय आणि इथे मात्र आणखीन एक विकेट. मोठी विकेट आहे. करण मोरे इथे जाईल आता डगआउटच्या दिशेने, कारण या अगोदर देखील प्रशांतला त्याच क्षेत्रामध्ये बाद केलं होतं आणि आता करणला देखील त्याच क्षेत्रामध्ये बाद करत असताना गोलंदाजीमध्ये रवी बुंबक 2 महत्वाच्या विकेट त्याने घेतल्यात. करण मोरे आउट.
3 विकेट गमावलेत, त्याच्यामध्ये 2 विकेट या रवी बुंबकच्या खात्यामध्ये आहेत. दोन्ही मातब्बर खेळाडूंना त्याने बाद केले. प्रशांत गरज शून्यावर. त्याच्यानंतर करण मोरे असं वाटत होतं की जम बसवतोय. बॅटमधून 2 षटकारही आले होते त्याच्या आणि त्याला आता तंबूचा रस्ता दाखवलाय. त्याच्यामुळे आता हे लक्ष थोडंसं कठीण वाटू लागलंय, परंतु शेवटी क्रिकेट आहे. 16ची सरासरी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये एखादं मोठं षटक एका मॅचमध्ये आपण 35 धावा देखील पाहिल्यात या क्रीडांगणावर, परंतु या बरसणाऱ्या पावसामध्ये हे नक्की सोपं नाहीये. धुवाधार पाऊस सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम आलाय न्यू बॅटर फलंदाजीसाठी. टार्गेट आहे 86 धावांचं. लक्ष्याचा पाठलाग करत असताना हलकसं अपयश आहे सध्या तरी. ताई पॅकर्सचा विचार केला तर इथूनही पलटवार करावा लागेल. रवी बुंबक बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच. तिथे फिल्डर आहे तोपर्यंत 1 धाव मिळेल. सिंगलने टीमच्या धावसंख्येला आकार येतोय. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 23 धावा. 23. नेक्स्ट मॅच सेमी फायनल नंबर 1 जी ग्रामीण गटामध्ये होईल. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी विरुद्ध ओम 11 बोरशेती. सेकंड सेमी फायनल टीम इराकी सिल्वर स्टार भिवंडी प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या विरुद्ध या मॅच मधून जिंकलेला संघ सेमी फायनल 2 मध्ये खेळताना दिसेल. शॉर्ट बॉल पूल केला डीप मध्ये. फिल्डर आहेत. 1 रन इथे कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न विनायक भोईर इथे करताना दिसतो आणि 2 धावा ऍड होतील विनायकच्या खात्यामध्ये. डबल बरोबर टीमची धावसंख्या 25. तिसरं षटक सध्या सुरू आहे. 86 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट मोठं आहे आणि त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आता आक्रमण करणं गरजेचं आहे. मोठमोठे फटके मारावेच लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. ताई पॅकर्सचा विचार केला तर अन्यथा सामन्यामध्ये अडचणी निर्माण झाल्यात या टीमसाठी. राऊंड विकेट रवी बुंबक. अपील अपील स्ट्रॉंग अपील स्पष्ट नकार इथे पंचांकडून. यावेळेला उसळी चांगली घेतली या बॉलवर आणि चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना रवी बुंबक या बरसणाऱ्या पावसामध्ये खेळपट्टीवर जे हलकसं पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते त्याचा चांगलाच फायदा उचलत असताना रवी बुंबक. टीमची धावसंख्या 25. लॉस ऑफ 3 विकेट. आणखीन एक शॉर्ट बॉल. परत एक वेळा बॅटची आतमधली कडा घेतली. आणखीन एक डॉट बॉल रवी बुंबकचा. 5000 प्रेक्षक सध्या आनंद घेतात या मॅचचा. त्यांना माहिती आहे या सामन्याचं महत्व काय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर ऑनलाईन व्ह्यूवर्सच्या संख्येमध्ये देखील सातत्याने भर पडते. 1 बिलियनचा आकडा आपण कालच पार केलाय. 10 लाख व त्यापेक्षा जास्त प्रेक्षकांनी ही स्पर्धा डोक्यावर घेतली पाहिली. त्या सर्व प्रेक्षकांचा आभार. हा बॉल पडल्यानंतर बरोबर पायाच्या दिशेने थोडासा आतमध्ये आला. वेध घेत असताना तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळताना दिसेल. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे संपलाय. चांगला स्पेल रवी बुंबकचा. त्याने महत्वाच्या विकेट घेतल्या त्याच्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये आणि 7,20,818 सबस्क्रायबर आपले आता पूर्ण झालेत. आज संकष्टी चतुर्थी आहे त्याच्यामुळे लगेच 7,21,000 करायला हरकत नाहीये. आणि तुमचं 70-70 स्पोर्ट्सच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. दिल्ली धमाका बिग बॅश राजधानी दिल्लीमध्ये ही स्पर्धा जामिया मिलिया इस्लामिया स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स न्यू दिल्लीमध्ये ही स्पर्धा रंगताना दिसेल. 10 लाख प्रथम पारितोषिक आहे. 5 लाख रुपये द्वितीय पारितोषिक आहे. या स्पर्धेमध्ये 8 ओव्हरच्या मॅचेस असतील. 8 टीम लीग फॉर्मॅटमध्ये खेळताना दिसतील. 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलवर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर हेमंतजी पनियाल दिल्ली धमाका क्रिकेट क्लबच्या वतीने ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. 70-70 इंडी स्पोर्ट्सच्या माध्यमातून 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 26. 60 धावा अजूनही करायच्या आहेत. 20चा रिक्वायर रन रेट आहे. 1 धाव इथे मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. 2 धावा. 58 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 17 बॉलमध्ये. 17 बॉल 58.
राहुल जोगाडिया पहिल्या बॉलवर डबल. 58 धावांची आवश्यकता. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा चेज होऊ शकतात, प्रयत्न करावा लागेल. आक्रमण करण्याची आवश्यकता आहे. लेफ्टी बॅटर महत्वाची भूमिका पार पाडताना दिसू शकतात. बॅटला साठून गेलाय, विकेट मिळताना दिसेल. विनायक भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक मोठा धक्का बसतोय टीम ताई पॅकर्स पालघरला. ला 4 अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. पिछाडीवर पूर्णपणे ताई पॅकर्स पालघरचा संघ या मॅच मध्ये. ओम 11 बोरशेती या टीमने टॉस जिंकले. नेक्स्ट मॅच मध्ये सेमी फायनल नंबर 1 जो संघ जिंकेल फायनल मध्ये जाईल. 3.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये असेल. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी RK फ्रीड प्रस्तुत. भावेश पवार आणि बिलाल शेख यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. अंतिम टप्प्यामध्ये आता ही स्पर्धा आली आहे. हा बॉल हवेत खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय रोहितने. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिकडे ते प्रेक्षक आहेत ते सांगतात हा षटकार आहे. 6 धावा मिळतील. सिक्सर रोहितच्या बॅटमधून सिक्सर येतोय. गुजरात धमाका बिग बॅश लीग मध्ये काय कामगिरी केली होती या खेळाडूने. 7 बॉल मध्ये 7 षटकार मारले होते. फ्लातून खेळ तरी देखील सामना जिंकू शकलेला नव्हता आणि आज मात्र ती एक संधी निर्माण झाली आहे. आज बॅटिंग करावी लागेल. सामन्यामध्ये नक्की दबाव आहे, परंतु दबावात बॅटिंग करणं त्याच्यानंतर चर्चेला उदान येणं ही कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची घटना ठरू शकते. 6 धावा मिळतात. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 34. 86 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 52 धावांची आवश्यकता आहे. शॉर्ट बॉलचा वापर. वाईड बॉल तर कळवलाय आणि DRS ची मागणी देखील झाली आहे. हे संपाय DRS घेतलाय ना. हा येस इट इज वाईड. आणि त्याच्यामुळे एक रिव्ह्यू आता गमवलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. 1 पदी ओव्हर हे सांगतायत पंच. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 35. 51 धावांची आवश्यकता. 15 बॉल मध्ये 51 ची आवश्यकता आहे. हा डॉट बॉल. चौदा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल मध्ये 51 धावा करायची आहेत या मॅच मध्ये. आणखीन एक चांगला बॉल राहुलचा. आणखीन एक डॉट बॉल. 13 बॉल आणि 51 धावा. ऑलमोस्ट प्रत्येक बॉलवर एक चौकार मारावा लागेल अशी कंडिशन आता आली आहे. 13 चेंडू आणि 51 धावा. या बॉलवर एक बिगी पाहिजे या टीमला. स्लोअर वन कमी गतीने टाकलेला लोअर फुल टॉस. 1 रन इथे मिळेल. 50 धावा करायचे आहेत. येणाऱ्या 12 बॉल मध्ये धावा झाल्या स्कोअर बोर्डवर. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 36. 12 चेंडू 50 धावा. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 25च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. 50 या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. करंट रन रेट फक्त 9च आहे.
बॅटिंग करणारा संघ ताई पॅकर्सचा. नांगी टाकली फलंदाजांनी, परंतु इथूनही शक्य आहे. कधी कधी 5-5, 6-6 षटकार एकाच ओव्हरमध्ये येतात. काल आपण पाहिलं होतं विक्रोळ्यांच्या विरुद्ध ज्या वेळेला खेळला होता हा संघ, प्रशांत घरतने ती किमया पार केली होती. सामना त्याच्यानंतर जिंकला. त्यांच्या टीमने दमदार असं अर्धशतक त्याने नोंदवलं. हिमांशू पाटील, पहिला बॉल हिमांशूचा बॅटला साठून गेला. विकेट कीपरच्या हातामध्ये आणखीन एक विकेट. रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. 36 वर 5वी विकेट. पाच कॅच पैकी 4 कॅच सुमित डेकलेने टिपल्यात, एक प्रशांत घरतने टिपली आहे. म्हणजेच प्रतीकने एक झेल तो टिपलाय फ्लाय स्लिप मध्ये. त्याच्यामुळे आतापर्यंत एका पाठोपाठ धक्के बसलेत या टीमला. 4 कॅच सुमित ढेकलेच्या नावावर आहेत. हे 5वं षटक प्रगतीपथावर असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 36. 5 फलंदाज बाद. हिमांशू गोलंदाजीसाठी. सिद्धार्थ आला न्यू बॅटर. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर सरळ स्कीड होत गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट. पहिल्या बॉलवर विकेट आली, दुसरा बॉल डॉट टाकलाय. चांगली कामगिरी करत असताना प्रत्येक गोलंदाज सुमित डेकलेसाठी, NSP ब्रह्मा बॉईज साठी या मॅच मध्ये सेमी फायनल मध्ये प्रतीक्षित आहे. भिवंडीचा संघ बॅकफुटला जात असताना उडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. चांगला पुल, हा षटकार मिळेल. 6 धावा सिद्धार्थच्या बॅटमधून. चांगलं टायमिंग, भव्य षटकार. 6 धावा मिळताना दिसत आहेत. सिद्धार्थला बॅटिंग करावी लागेल. एक षटकार तर आलाय. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर. फाईन लेगला आहे मंदार. सिंगल तिथे मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 43, माफ करा 43च धावा झाल्यात. शॉर्ट बॉल, हुक शॉट. मागे मंदार जाईल बॉल पर्यंत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू केलाय. 2 धावा इथे कंप्लीट करत असताना काय झालं नाव आता चेंज. चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे. एक रन इथे कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय. तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर 48 धावा आहेत. 86 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. अठ्ठेचाळीस धावा झाल्यात. 38 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 38. पन्नास पाहिजे होते, 12 आले. पहिल्या बॉलवर विकेट, सेकंड बॉल डॉट, तिसरा बॉल षटकार, सिंगल, 7 आणि 2 9, वाईड बॉल आणि डबल.
12 आलेत, 38 धावांची आवश्यकता आहे लास्ट ओव्हरमध्ये. विश्वनाथ जाधव शेवटच्या ओव्हरमध्ये 7,20,838. सबस्क्रायबर आज 70 स्पोर्ट्सचे कंप्लीट झालेले आहेत. 21,000च्या दिशेने आता वाटचाल सुरू आहे. 7,21,000चा पल्ला आता पूर्ण होऊ शकतो, त्याच्यामुळे सबस्क्राईब करा. आणि आज देखील एक चांगला दिवस आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे आणि बरोबर 7,21,000 सबस्क्रायबर आज नक्की पूर्ण होतील 70 स्पोर्ट्सचे. नवीन असाल चॅनलवर लगेच सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्सला. आनंद घ्या अशा अनेक स्पर्धांचा. 48 झाल्यात, 38 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 6 बॉलमध्ये. विश्वनाथ जाधव गोलंदाजीसाठी, समोर सिद्धार्थ, नॉन स्ट्रायकिंग एंडला शुभम. पहिलाच बॉल जाऊ दिलाय, सोडून दिलाय, अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. आणि आता 37 करायचे आहेत. सामना इथूनही बरोबरीत सोडला जाऊ शकतो. 6 मध्ये 6 मारावे लागतील. टाय झाले तर सुपर ओव्हर आहे मॅचच्या रिझल्टसाठी. पहिला वाईड आलाय. दुसऱ्या बॉलवर मात्र बीट केले फलंदाजाला. कमी गतीने टाकलेला कटर थोडासा शफल झालाय आणि डॉट बॉल येतोय. ताई पॅकर्स प्रभा देवी पालघर थोडासा बॅकफुटलाच गेलाय पहिल्या ओव्हर पासूनच. पहिल्याच बॉलवर विकेट गेली, नंतर 2 षटकार आले करंजचे, परंतु त्याच्यानंतर मात्र प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट त्यांनी गमावली. स्लोअर वन, फुल टॉस, बॅट हातातून निसटली आहे आणि इथेही धाव मिळताना दिसणार नाही. आणखीन एक डॉट. बोट चांगलीच फिरवली. कमी गतीने टाकलेला बॉल, बॅट गेली आहे. आमचे स्ट्रायकर एंडचे पंच त्यांच्या दिशेने. 2 सलग डॉट बॉल. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे असं वाटतं या मॅच मध्ये. ज्या पद्धतीने खेळलाय ताई पॅकर्स पालघरचा संघ, 86 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला हा संघ. पुल केलाय, हा फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतोय आणि तिथे मात्र कॅच ड्रॉप. अगदी कॅज्युअली घेण्याचा प्रयत्न होता पिण्या संतोषचा आणि त्यामुळे हा झेल सुटतोय आणि अखेर एक धाव इथे मिळताना दिसेल. आणि आता मॅच मध्ये फक्त 3 बॉलच्या औपचारिकता शिल्लक आहे. सामना पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावर आहे. संघ NSP बॉयज. शॉर्ट बॉल हुक केलाय, बॉल मागे चाललाय, फिल्डर आहे तिथे लॉंग लेगला आणि यावेळेला चूक करताना दिसणार नाही रवी बुंबक. हा झेल टिपलाय फलंदाज बाद. परत एक वेळा चेंज ऑफ पेस, गती कमी करून टाकलेला बॉल. ती आता बॅटिंग करायची आहे सगळ्यांनाच. फक्त औपचारिकता शिल्लक. परत एक वेळा कटर, आणखीन एक डॉट आणि हा सामना इथे संपलाय. सामना इथे जिंकलाय NSP बॉयज. ब्रह्मा 11 आणि हा संघ जातोय आता सेमी फायनल मध्ये आणि त्यांची सेमी फायनल असेल इराकी सिल्वर स्टार भिवंडीच्या विरुद्ध. NSP बॉयज ब्रह्मा वर्सेस टीम इराकी सिल्वर स्टार भिवंडी मध्ये सेकंड सेमी फायनल खेळवली जाईल 8 षटकांची. चला तर पहिला सेमी फायनलचा सामना आपल्या समोर रंगतोय. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी या टीमने ते क्षेत्ररक्षण सजवायचंय. टॉस जिंकलाय ओम 11ने आणि टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय आणि हा सामना 8 षटकांचा असेल. आता एक वेळा मॅच समरीवर नजर टाकूया. NSP बॉयजने प्रथम बॅटिंग करत असताना प्रतीक घरत 13 बॉलमध्ये 35, 17 बॉलमध्ये 35 केल्या. मंदारने, अजित ने 3 केल्या, सुमित ढेकलेने 3 केल्या. त्याला प्रत्युत्तर देत असताना करण मोरे 18 धावा, शुभमच्या 10, सिद्धार्थच्या 8, रोहितच्या 7 आणि एकदा बॉलिंग कार्डवर नजर टाकली तर विश्वनाथ 1 विकेट, राहुल जोगाडिया 2 विकेट, हिमांशू 1 विकेट, रवी बुंबक 2 ओव्हर 18 धावा 2 विकेट,